तर आपण त्या घेणार आहोतच. आपल्या अभ्यासाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे प्रार्थना आणि गुरुवंदनेने करूया. सर्वांना हरे कृष्ण, सादर प्रणाम. आपल्या सर्वांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने आपला हा जो भक्ती सदाचार क्लास आहे यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री पंडित गदाधर की जय हो. श्री श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. आता आपण जे गदाधर पंडित आहेत तर त्यांच्या पुढच्या ज्या लीला आहेत तर त्या आपण अभ्यासणार आहोत. मग त्याआधी आपण हे सगळे ज्या लीला आहेत तर त्या अभ्यासताना आपण हे सगळं लक्षात घेऊया की गदाधर पंडित जे आहेत तर ते राधाराणींचा म्हणजे जे आहेत तर त्या राधाराणींचा जो भाव म्हणजे जो भाव किंवा राधाराणी चं साक्षात स्वरूप म्हणजे कोण आहेत तर गदाधर पंडित आहेत. मग आता जे चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांनी काय केलंय राधाराणींचा जो भाव आहे ना तर हा म्हणजे माधुर्य प्रेमाच्या म्हणजे जे माधुर्य प्रेम असतं ते म्हणजे इतक्या दिव्य स्तरावर किंवा माधुर्य भक्ती ती इतक्या दिव्य स्तरावर आहे की म्हणजे तिथे असं ते म्हणजे समजण्याचा प्रघात आहे म्हणजे खूप दिव्य स्तरावर आहे आणि तो भाव त्या दिव्य स्तरावर स्थित जेव्हा होतील भक्त तेव्हाच तो समजू येतो. आपण अजून भक्तीचे प्रयत्न करतो आहोत. तर तिथे कसं मानलं जातं की कृष्णांनी राधाराणींचा तो भाव आहे ना तर तो काय केलाय चोरी केलाय राधा भाव. आणि त्यामुळे गदाधर पंडित कसे आहेत तर एकदम म्हणजे रीते असे आहेत आणि त्यामुळे ते जे रीतेपण आहे एकटेपण आहे तर ते तसेच असतात. म्हणजे का तर त्यांनी सगळं म्हणजे आपलं जे काही आहे ते कृष्णांना समर्पित केलंय म्हणजे त्यांचा भाव दिलाय आणि तो भाव कोणी घेतलाय तर तो
जे चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांच्यामध्ये तो भाव आहे. आणि ते कोण आहेत चैतन्य महाप्रभू? ते स्वयं कृष्ण आहेत. म्हणजे स्वयं कृष्णाने राधाराणींचा हा भाव आहे, तर तो काय केलाय, तर तो घेतलाय. आणि त्यामुळं गदाधर पंडित कसे आहेत, असे म्हणजे कसे रीते असे, तर त्या भावामध्ये एकदम शांत एकटे असे, किंवा अत्यंत संयमी असं त्यांचं जे आहे, तर तो जो असतो मूड, तर तसा म्हणजे जो भाव आहे तर तो गदाधर पंडितांचा आहे. मग मागच्या वेळेला आपण अनेक विध लीला अभ्यासल्या होत्या, की कशा पद्धतीने त्यांची गुरु भेट होते गदाधर पंडितांची. आणि म्हणजे जे त्यांचे गुरु असतात, मग त्यांच्या विषयी आपण त्यांची लीला अभ्यासली होती. की जे गदाधर पंडित आहेत तर त्यांना ते काय वाटतात, की असे ते म्हणजे खूप धनिक आणि असे खूप म्हणजे ऐश्वर्यात किंवा भोग ऐश्वर्यात रमणारे असतील, म्हणजे जे असतात दयानिधी ते, पण ते तसे नसतात. म्हणजे मग त्यांचा तो समज दूर होतो जेव्हा ते कृष्ण भक्तीमध्ये किंवा कृष्ण प्रेमामध्ये किंवा त्या आनंदामध्ये जेव्हा ते म्हणजे हरवून जातात, तर तेव्हा त्यांना कळतं. म्हणजे की मुकुंद दत्त जेव्हा एक श्लोक गातात कृष्णांचा, तर त्यावेळेला काय होतं, म्हणजे भागवतातला श्लोक गातात, तर त्यावेळेला ते त्या प्रेमामध्ये काय होतात, आणि प्रेमविरहामध्ये कोसळून पडतात. आणि त्यावेळेला त्यांना समजतं की हे आपल्यासाठी म्हणजे जे जे आपण जसं समजत होतं तसे ते नाही, म्हणजे ते कृष्ण प्रेमामध्ये म्हणजे असे लीन असे म्हणजे भक्त आहेत. आणि त्यांचा बाह्य देखावा जरी असला असा, तरी ते कसं आहे, ऐश्वर्य भावाचं जरी प्रकटीकरण असलं तरी ते कसे कृष्ण प्रेमामध्ये असलेले आहेत. मग ते त्यांच्याकडून काय करतात, दीक्षा घेतात. म्हणजे हे सगळं आपण अभ्यास नव्हतं, मी अगदी थोडक्यात थोडीशी उजळणी केली. मग आता आपण पुढच्या लीला अभ्यासणार आहोत. मग आता पुढे काय घडतं, की जे गदाधर पंडित आहेत तर त्यांच्यासोबत आणि जे सगळे अद्वैत प्रभू आहेत किंवा ह्या सगळ्यांसोबत ज्या लीला करत असतात चैतन्य महाप्रभू, तर त्याबद्दल म्हणजे लोकांमध्ये कुठलाही अपसमज असा व्हायला नको. मग ह्यासाठी काय होतात, ते आपला तळ नीलाचलला हलवतात. नीलाचल म्हणजे काय, जगन्नाथपुरी. तर तिकडे पण गदाधर पंडित म्हणजे अं, म्हणजे त्यांच्या विरहामध्ये ते राहू शकत नाहीत, मग तिथे पण ते त्यांना भेटायला जात असत. मग अशा पद्धतीने म्हणजे लीला त्यांच्या घडत राहतात. त्या अभ्यासल्या होत्या आपण, ज्या लीला होत्या. आता पुढच्या लीला आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे पुंडलिक जे विद्यानिधी होते, तर ते त्यांचे जे गुरु होते, तर त्यांच्या माध्यमातून काय केलं, तर त्यांनी सगळं मार्गदर्शन घेतलेलं होतं. आणि मग आता पुढे काय घडलं, म्हणजे गदाधर पंडित आहेत तर यांच्या बाबतीत आपण आता पुढचे मुद्दे समजून घेणार आहोत. मग आता अ, जे गदाधर पंडित आहे, तर त्यांचं आणि चैतन्य महाप्रभूंचं, तर हे जे आहे, तर ते कसं म्हटलं जातं ना, तर जसं राधा कृष्ण आहेत तर त्या तसं गदाई गौरांगा असं म्हटलं जातं. राधा कृष्ण जसे, तर त्या त्या स्वरूपात त्यांना काय म्हटलं जातं, गदाई गौरांगा असं म्हटलं जातं. म्हणजे ह्याच्यातून आपण राधाराणीची म्हणजे जी स्थिती आहे, म्हणजे कृष्ण आणि राधा, तर हे कसे आहेत, तर हे म्हणजे एकच आहेत. म्हणजे कृष्णांची शक्ती जी आहे ते राधाराणी आहेत आणि शक्तिमान म्हणजे कृष्ण आहे. मग ते राधा कृष्ण ह्या म्हणजे हे जे पवित्र म्हणजे असं जे जोडपं आहे, तर त्या माध्यमातून म्हणजे त्यांचे आपण जे युगुल म्हणतो आपण, तर त्या माध्यमातून आपण साधना करतो आपल्या गौडीय परंपरेमध्ये किंवा त्यांची सेवा करायचा प्रयत्न करतो. मग तेच आताच्या युगामध्ये प्रकटलेले कोण आहेत, तर गदाई म्हणजेच गदाधर पंडित आणि गौरांगा म्हणजे कोण आहेत, तर चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वयं ते कृष्ण आहेत. मग आता हे सगळे आपण म्हणजे अभ्यास आहोत. पण आता ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे भावाच्या स्तरावर चैतन्य महाप्रभू आणि जे गदाधर पंडित आहेत, तर ह्यांच्यामध्ये कसा भाव आहे, तर तो आता आपण समजून घेणार आहोत. तर ह्यामुळे काय होईल, की आपल्याला त्यांच्या ज्या लीला आहेत तर त्या जगतामध्ये प्रवेश करता येईल. म्हणजे एखाद्याला असं वाटेल की चैतन्य महाप्रभू आहेत, त्या राधा भावामध्ये आहेत आणि स्वतः ते कृष्ण आहेत, मग काय गरज आहे गदाधर पंडितांसारख्या अवताराची किंवा त्यांच्या म्हणजे गदाधर पंडितां म्हणजे जे आहेत तर त्यांच्या प्रकटीकरणाची आणि ह्या सगळ्या लीलांमध्ये सहभागी होण्याची, असं आपल्या मनात
प्रश्न येईल, हो की नाही? मग आता महाप्रभू जरी कृष्ण असले तरी ते राधाराणीच्या भावामध्ये आहेत आणि राधाराणीचे भाव आहेत ते समजून घेण्यासाठी आणि त्याचं आस्वादन करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे गदाधर पंडित जे आहेत तर त्यांचे जे भाव आहेत तर ते समजून घेऊन ते आचरणात आणून त्याचा आनंद घेण्यासाठी ते एका भक्ताच्या रूपामध्ये आलेले आहेत. आणि मग त्यामुळे ते काय करतात, तर गदाधर पंडित हे महाप्रभूंच्या सगळ्या लीलांमध्ये त्यांची भूमिका असते आणि ते सगळ्या लीलांमध्ये कसे आहेत, त्यांचे सहभागी असणारे पार्षद आहेत असे. आणि तिथं त्यांचा कसा असतो, तर त्यांचा तिथे सगळीकडे प्रामुख्याने सहभाग असतो सगळ्या लीलांमध्ये. म्हणजे गदाधर पंडित सर्वात आधी असतात सगळ्या लीलांमध्ये. आणि असं काय म्हणायचं की असं जे प्रेम आहे म्हणजे कसं, की जे अत्यंत शुद्ध आहे, म्हणजे जे कुठल्याही गोष्टींनी असं मिश्रित नाही, म्हणजे आपण म्हणतो ना भेसळ किंवा असं असं नाही, तर म्हणजे कसं शुद्ध असं जे प्रेम आहे, म्हणजे आपण अनअलाइड लव जसं म्हणतो तर तसं म्हणजे जे आहे तर ते म्हणजे गौरांगांच्या विषयी म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या विषयी त्यांना मुलता आहे. आणि त्यामुळे ते त्यांच्या सगळ्या लीलांमध्ये कसे आहेत तर सहभागी असे सहकारी आहेत. मग आता कृष्णांनी त्यांचा भाव चोरलाय, म्हणजे युगुलामधल्या कृष्णांनी काय केलंय, युगुल जे आहे राधाकृष्ण त्यातल्या कृष्णांनी त्यांचा भाव चोरलाय राधाराणींचा. आणि त्यामुळं राधाकृष्ण हे एकत्रित असं एकत्रित रूप म्हणजे कोण आहेत तर महाप्रभू आहेत. मग गदाधर काय आपल्याला व्यक्त करतात, म्हणजे भावाच्या स्तरावर गदाधरांची कशी स्थिती प्रकट होते, तर जेव्हा कृष्णांनी राधाराणींचा भाव घेतला धारण केला तर त्यावेळेला अ, म्हणजे कसं आहे त्यांचा भाव, अ, तर तो आपण समजून घेणार आहोत. की त्यांनी काय केलं की म्हणजे त्यांनी ना ते पूर्ण राधा किंवा पूर्ण कृष्ण असं नाहीये, तर ते जे अवतरित झाले तर त्यांनी काय केलं की जे युगुल आहे, पवित्र युगुल आहे राधा आणि कृष्ण, तर ह्यांच्यामध्ये कृष्ण स्वतः आहेत आणि राधा राणींचा त्यांनी भाव प्रकट केला. म्हणजे एकत्रित राधाकृष्ण युगुल प्रेझेंट म्हणजे असे करणारे किंवा त्याचं प्रकटीकरण करणारे म्हणजे कोण आहे, चैतन्य महाप्रभू आहेत. मग हा फरक आहे. आणि म्हणून त्यामुळं काय आहे की ज्या वेळेला नवद्वीपामध्ये जेव्हा म्हणजे गदाधर पंडित जेव्हा म्हणजे प्रकट झाले, तर त्या म्हणजे तर त्याच वेळ म्हणजे त्या म्हणजे त्यांच्या प्रकटीकरणानंतर म्हणजे तर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर म्हणजे जे आहे तर त्यांचं प्रकटीकरण तर कसं घडलं, तर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते त्या म्हणजे जसं राधाराणी ह्या श्रीकृष्णांपेक्षा वयाने म्हणजे लहान आहेत आणि त्यांचा जन्म नंतर आहे, जसं द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये, तसं इकडे नवद्वीपमध्ये जेव्हा लीला करायला आले भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट होणार होते, तर त्यावेळेला त्यांचाही म्हणजे जन्म कसा आहे, तर महाप्रभू जे आहेत तर ते कसे आहेत, मोठे आहेत, म्हणजे कृष्ण म्हणून, तर त्यांची म्हणजे त्यांचं जे आहे जन्मतिथी ती आधी आहे आणि गदाधर पंडित त्यानंतर आहेत. म्हणजे काय की ते म्हणजे जरी वयाने लहान असले तरी भाव राधा भाव आहे यांचा चैतन्य महाप्रभूंचा. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये हा जन्मतिथीमध्ये फरक आहे. आणि मग त्या ह्याच्यामध्ये कसा फरक आहे पहा, म्हणजे राधाभाव हा कसा आहे, तर भावाच्या स्तरावर खूप मोठा आहे. मग ह्या तुलनेत कसे आहेत, गदाधर पंडित मोठे आहेत श्रीकृष्णांपेक्षा, म्हणजे वयाचं म्हणजे जे आपण म्हणू ना की आपण जी एजिंग प्रोसेस म्हणतो तर तसं नको घेऊया आपण, तर वयाची तुलना इथे नाही होत आहे. तर आता आपल्याला भावाच्या स्तरावर कसं आहे, तर गदाधर पंडितांचं स्थान मोठं काय आहे, एक भक्त म्हणून, तर त्यांच्यामध्ये राधा भाव आहे ना, आणि सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहेत श्रीकृष्णांचे, तर राधा राणी आहेत. मग आता राधा भावानी त्यांना जे उच्च स्थान आहे त्या दृष्टीने ते जरी मोठे असले म्हणजे भावाच्या स्तरावर, तर इथे म्हणजे लीला करण्यासाठी भक्ताच्या रूपामध्ये येऊन श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याकडून ते भावाच्या स्तरावर म्हणजे तो भाव घेऊन ते आलेले आहेत, गदाधर पंडित म्हणजे जे त्यांच्या समोर कृष्ण म्हणजे गौरांगाच्या स्वरूपात आणि राधा राणींचा तो भाव आहे की ज्या प्रत्यक्ष समोर राधाराणी गदाधर पंडितांच्या रूपात त्यांच्या समोर असतात. मग आता त्यामुळे त्यांच्या जन्माचं जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये कसा फरक आहे पहा, की राधाराणी ज्या आहेत म्हणजे गदाधरांच्या स्वरूपात
आणि कृष्ण जे आहेत ते गौरांगाच्या स्वरूपात म्हणजे चैतन्य महाप्रभू. तर आता कृष्ण हे गौरांगाच्या स्वरूपात नवद्वीप म्हणजे गंगा किनारी म्हणजे जो सुफल कसं म्हणू आपण सुजलाम सुफलाम भूमी आहे पा, म्हणजे असं छान कोवळं गवत खूप हिरवळ असं वनराई दाट अशा ठिकाणी चैतन्य महाप्रभूंचा जन्म आहे. आणि गदाधर पंडित कसे आहेत, तर राधा राणी जरी त्या असल्या तरी त्यांचा भाव आहे तो कृष्णांनीच ओढलाय, म्हणजे तो रीता आहे. म्हणजे आणि म्हणजे त्या भावरहित आहेत, म्हणजे रित्य आहेत ते भाव त्यांच्यामध्ये, कारण ते कृष्णांकडे आहेत. म्हटल्यावर ते कसे आहेत, तर त्यांचा जन्म अशा म्हणजे वाळवंटासारख्या म्हणजे कोरडी जी भूमी आहे आणि अशा ठिकाणी झाला. म्हणजे आणि मग आता ह्याच्यातून आपल्याला काय समजतं, म्हणजे ह्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर एक जे रितेपणा, एक जो खालीपणा असतो किंवा मोकळेपणा असतो, म्हणजे फिलिंग ऑफ एम्प्टी इंग्लिशमध्ये, जे इंग्लिश मिडियम मधून शिकलेत त्यांच्यासाठी, तर असं जे एक असतं ना, तर जे रितेपण असतं, तर ते कोणाविना आहे, तर त्या कृष्णाविषयीच्या प्रेमाविना किंवा त्या प्रेमभावाविना. आणि ते व्यक्त म्हणजे करणार म्हणजे गदाधर पंडितांची स्थिती आहे. मग आता बरेच जण काय म्हणतात की गदाधर पंडितांच्या विषयी की ते रुक्मिणीच्या भावामध्ये राहतात म्हणून, तर त्याचा अर्थ काय, तर आता आपण समजून घेऊया की राधा राणी आहेत तर त्यांचाच विस्तार जेव्हा करतात राधा राणी, तर तो म्हणजे द्वारकामधील म्हणजे रुक्मिणी आहेत, म्हणजे द्वारकेसाठी जो विस्तार करतात राधा राणी स्वतःचा, तो म्हणजे द्वारकेमध्ये स्थित असलेल्या रुक्मिणी माता. मग आता हा जो गौरलीलाचा जो एक काय म्हणू एक जो भाव आहे ना, आपण त्याला म्हणतो ना मूड, असं म्हणतो ना आपण, मूड अँड मिशन तसं. तर गौरलीलांचा जो भाव आहे ना, तो आपण सगळ्यांनी समजून घेऊया. तर इथे म्हणजे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असा आहे बरं का, म्हणजे हे खूप थोडं सखोल आहे, गदाधर पंडितांना आपल्याला असंच समजून घ्यावं लागेल. तर दक्षिण भागातल्या गोपी आणि उत्तर भागातल्या गोपी असा दोन विभाग असतात, गोपींमध्ये पण प्रकार आहेत बरं का. मग आता डाव्या भागातली गोपी असते ना, म्हणजे आता श्रीकृष्णांच्या अर्चविग्रहामध्ये म्हणजे राधा कृष्ण ह्या युगुलामध्ये जे आपण पाहिलं असेल की राधा राणी कुठे आहेत, तर डाव्या बाजूला, म्हणजे वाम, वाम ज्याला म्हणतो ना ते म्हणजे डावी बाजू. मग वामांगी म्हणजे डाव्या बाजूला जी आहे ती, तर ती कोण आहे, राधा राणी आहे. मग ती कशी आहे प्रेमिका भगवान श्रीकृष्णांची, ती थोडीशी म्हणजे कशी असते, तर अधिकारवाणीने, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अग्रेसिव्ह स्वभावाची, म्हणजे थोडस अशा पद्धतीने आणि ती कशी असते, तर कृष्णाशी भांडण करणारी, म्हणजे कसं वादविवाद भांडण, म्हणजे तो प्रेमालापच आहे, पण त्यामध्ये म्हणजे त्या माधुर्य लीलामध्ये अशा पद्धतीनं म्हणजे त्यांच्याशी त्या लीला करणारी, म्हणजे भांडण करणारी थोडेसे आणि थोडीशी पुढाकार घेणारी अशी ती गोपी आहे डाव्या बाजूची. मग त्या त्या गोपींच्या प्रकारामध्ये म्हणजे डाव्या बाजूच्या किंवा त्याला म्हणायचं डाव्या अंगाच्या, तर अशा वाम गोपीमध्ये समावेश होतो राधा राणींचा, म्हणजे राधा राणींचा मूळ स्वभाव असा आहे, मूळ जो मूड आपण म्हणतो ना, किंवा त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आपण म्हणू, तर ती अशी आहेत. आणि मग ते जे आहे, तर ते तो राधा भाव आहे तो गौरांगा म्हणजे जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि मग आता गदाधर पंडित आहेत, तर ते काय करतात, तर त्यामुळे ते आता त्यांचं समर्पण आहे, तर त्यांचा दुसरा विस्तार म्हणजे कोण डावी उजवी बाजू, तर त्यानुसार म्हणजे म्हणजे त्यातला अतिउत्कट अवस्था म्हणजे डाव्या बाजूच्या ज्या गोपी आहेत, तर ती म्हणजे काय, दक्षिण बाजू म्हणजे जी आहे, तर त्यातली जी अतिउत्कट अवस्था, दक्षिण बाजूची अतिउत्कट अवस्था, तर ते ते व्यक्त करतात. म्हणजेच काय, दक्षिण बाजूच्या गोपी कशा आहेत, तर त्या रुक्मिणी भावामध्ये, म्हणजे ते स्वतःला अशा पद्धतीनं व्यक्त करतात. म्हणजे तो कसा त्यांचा म्हणजे भाव आहे, तर त्या नेहमी रुक्मिणी मातांचा भाव कसा आहे तो आधी आपण समजून घेऊ. तर त्या नेहमी बचावात्मक भूमिकेमध्ये असतात आणि नेहमी त्या कशा असतात, सगळं काही सहन करणाऱ्या आणि अत्यंत शांत, अत्यंत अशा म्हणजे सोज्वळ आणि मनमिळावू असा रुक्मिणी मातांचा भाव आहे थोडक्यात. म्हणजे रुक्मिणी माता जे आहेत, तर त्या अत्यंत म्हणजे अशा बचावात्मक भावामध्ये असतात, म्हणजे अशा त्या पुढार म्हणजे
काय म्हणतात, पुढाकार घेऊन अशा कुठल्याही भावामध्ये नसतात. एखादी गोष्ट करतील किंवा अशा एखादी गोष्ट मध्ये त्या म्हणजे वादविवाद करतील, किंवा एखादी गोष्ट जी आहे तर तिथे त्या म्हणजे रुसून बसतील, असं नाहीये. तर म्हणजे तर राधा आणि कृष्णांच्या लीलामध्ये सगळे रुसवे फुगवे आहेत पहा. म्हणजे युगुलांचे जे माधुर्य लीला आहेत त्याच्यामध्ये पण तसं नाहीये. रुक्मिणी माता या अशा भावामध्ये आहेत. म्हणजे आपण त्याला म्हणू की म्हणजे जे जो असा भाव असतो की शांत भाव असतो, पण आपण त्याला म्हणू की अंतर्मुख असतात, ते बहिर्मुख नसतात. तर अशा भावामध्ये आहेत. म्हणजे केवळ फक्त बघ्याची भूमिका असे जे आपण पाहतो, म्हणजे फक्त तटस्थ पण बघ्याची भूमिका, तर अशा भावामध्ये म्हणजे थोडक्यात सोप्या शब्दामध्ये. आणि इतका म्हणजे इतके म्हणजे इतकी सहनशीलता आणि इतकी कमालीची म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्वीकारण्याची स्थिती असते त्या भावामध्ये, की इतरांना त्यांच्याविषयी खूप करुणा वाटते, म्हणजे त्यांच्यावर खूप करुणा वाटेल असा त्यांचा भाव असतो. मग ही जी म्हणजे अ, इतकी करुणामय स्थिती आणि असा जो भाव असतो म्हणजे त्यांचा, म्हणजे त्यांची इतकी करुणामय स्थिती असते की इतरांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असा भाव उमटतो, करुणा आणि प्रेम उमटतं. मग ह्या स्थितीमध्ये गदाधर पंडित असतात का, तर ते राधा भावापासून रीते आहेत, ते जे खाली पण आहे, तर त्यामुळं ते त्या भावामध्ये असतात. मग आता इथे मग एकदा काय झालं, की राधा राणीने असा आपला सगळा म्हणजे भाव जो आहे, म्हणजे तो राधा भाव श्रीकृष्णाविषयीचं उत्कट प्रेम सगळं सगळं असं श्रीकृष्णांना समर्पित केलंय. चैतन्य महाप्रभूंच्या भावामध्ये जेव्हा श्रीकृष्ण येतात तेव्हा, की जसा एखादा श्रीमंत व्यक्ती असतो, म्हणजे याला उदाहरणाची तुलना केली गेली, की तो एखाद्या म्हणजे जो रस्त्यावर भिकारी असतो, हे व्यवहारातल्या उदाहरणाने ते आपण समजून घेऊया. तर त्याला जसं आपली सगळी संपत्ती लुटून टाकतो, म्हणजे काही काही स्वतःकडे तो ठेवत नाही, निष्कांचन होतो, असं राधा राणींनी आपलं जे भाव आहे आणि प्रेम आहे ना, ते चैतन्य महाप्रभूंना सगळं सगळं देऊन टाकलेलं आहे, त्यांच्यावर सगळं सगळं समर्पित केलेलं आहे. आणि त्यामुळं काय आहे, की राधा राणी ज्या पंडित गदाधरांच्या भूमिकेत आहेत, तर त्या इतक्या करुणामय स्थितीत आहेत, की त्यांच्याविषयी म्हणजे इतक्या शांत अशा भावामध्ये आहेत, की त्यांच्याविषयी म्हणजे जे प्रेम आहे श्रीकृष्णांचं, म्हणजे जे राधाभाव आणि अं, जे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आहेत, तर ते असं आहे की त्यांना खूप त्यांच्याविषयी उत्कटता आणि प्रेम आहे. मग आता इथे अजून आपण समजून घेऊ, की आता इथे ज्या त्यांच्या लीला होतात तर त्या कशा आहेत, तर ब्रज मधल्या श्रीमती राधा राणी ज्या आहेत, तर त्या कशा आहेत, तर त्या सगळ्या म्हणजे ब्रजभूमीच्या किंवा वृंदावनाच्या राणी आहेत, बरोबर. पण आणि सगळ्यांच्या त्या काय आहेत, तर नियंत्रक किंवा सगळ्यांचं सगळं काय आहे, ते नियोजन करणाऱ्या त्याच आहेत. मग आता गदाधर जे आहेत, म्हणजे त्यामुळे सगळ्यांचे कसे आहेत पहा, गदाधरांची स्वभाव वैशिष्ट्ये आता, तर मग राधा राणींच्या प्रमाणे सगळे गुण आहेत गदाधरांमध्ये. सगळं काही म्हणजे जे काही आहे चैतन्य महाप्रभूंशी संबंधित सगळं, म्हणजे त्यांचं जे रोजचं दैनंदिन जीवन किंवा ह्या सगळ्याच नियोजन किंवा त्याचं सगळं काही बघणारे कोण आहेत, गदाधर पंडित आहेत म्हणजे. आणि मग त्यांच्या सगळ्या लीलांमध्ये म्हणजे ते एकमेव असे आहेत की त्यांचा मुख्य प्रमुख सहभाग आहे. मग आता इथे आता असा भाग आहे की गदाधर पंडित आहेत ते कसे आहेत, सर्वात उच्च स्थानावर असे आहेत. आणि सर्वात उच्च त्यांचं काय आहे, तर त्याग आहे श्रीकृष्णांसाठी, त्यांनी भाव देऊन टाकलाय त्यांना. आणि त्यामुळे काय आहे, की तो जो एक रीतेपण आहे, मोकळेपण आहे, तर त्यामुळं ते काय करतात, तर ह्या सगळ्या लीलांमध्ये कसे सहभागी होतात, कारण श्रीकृष्णांच्या विना राधा राणी कशा आहेत, अपूर्ण आहेत, त्या पूर्ण नाहीत. मग त्यामुळे त्यांना जी तळमळ असते किंवा त्यांना जी ओढ असते ती कोणाविषयी असते, निमाई पंडित म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या विषयी, की जे राधा राणीच्या भावात असल्यामुळं कसे आहेत, तर ते पुढाकाराच्या भूमिकेत आहेत. राधा भाव कसा आहे, अग्रेसिव्ह आहे थोडक्यात. आणि त्यामुळे ते पुढाकाराच्या भूमिकेत कोण असतात, चैतन्य महाप्रभू, कारण त्यांच्यामध्ये राधा भाव आहे. राधा राणी कशी आहे, तर भांडण करणारी गोपी आहे, वाद घालणारी गोपी आहे, म्हणजे जो माधुर्य लीलेतलं भांडण असतं किंवा जे लटका राग प्रेम आणि त्यामध्ये म्हणजे मानापमान जे असतं, तर असे. मग त्यामुळं अशा पुढार म्हणजे पुढाकाराच्या भूमिकेमध्ये कोण आहेत किंवा अशा भावामध्ये चैतन्य महाप्रभू आहेत.
आणि अ, त्यांच्याशिवाय म्हणजे त्यांच्या शिवाय म्हणजे त्यांच्या विरहामध्ये गदाधर पंडित जे असतात तर ते असतात, कारण ते राधा राणी आहेत स्वयं, त्यांचा विस्तार आहे. आणि त्यामुळं ते कसं आहे की ते नेहमी निवाळी पंडित म्हणजे चैतन्य महाप्रभू बरोबर असतात. आणि मग चैतन्य महाप्रभू जेव्हा अशा पद्धतीनं भाव व्यक्त करतात म्हणजे राधा राणींचा, आणि असे ते अग्रेसिव्ह म्हणजे असे पुढाकाराच्या भूमिकेमध्ये येतात आणि ते भाव व्यक्त करायला लागतात. तर ते का व्यक्त करतात, तर राधा राणींचे जे भाव आहेत ना गदाधर पंडितामध्ये ते कसे जागृत होतील असं जेव्हा ते प्रयास करतात, तेव्हा गदाधर पंडित नेहमी रुक्मिणी भावामध्ये राहतात पहा. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांच्या लीला चालू असतात. जशा व्रजभूमीमध्ये कृष्ण आणि म्हणजे राधा राणींच्या लीला, तशा इथे गदाई गौरांग म्हणजे ज्या आहेत तर त्या गदाई गौरांग अशा लीला सुरू असतात. आणि त्या कशा असतात, जसे गोकुळामध्ये त्यांच्या लीला घडल्या, माधुर्य लीला वृंदावनामध्ये घडल्या, तर तशाच गदाई गौरांग म्हणून सुरू असतात. मग त्यावेळेला गदाधर पंडित हे नेहमी रुक्मिणी भावामध्ये असतात. म्हणजे खरं तर व्रजेंद्र नंदन असे कृष्ण आहेत. आणि मग त्यांच्या बाबतीत म्हणजे तुम्ही का असे शांत राहता असा एकदा प्रश्न त्यांना विचारला बरं का. हम्म. एका म्हणजे त्या अंतरंग जे पार्षद होते श्रीकृष्णांच्या म्हणजे सोबत लीला करायला आलेले, की जे गौरांगांच्या भूमिकेत म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या भूमिकेत होते, तर त्यावेळेला त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही मग असे का शांत राहता. म्हणजे स्वरूप दामोदर दास गोस्वामी जे आहेत, तर त्यांनी गदाधरांना विचारलं की इतकं कसं तुम्ही सहन करता आणि सगळ्या टीका करतात तुमच्यावर महाप्रभू, कारण ते राधा राणींच्या भावामध्ये आहेत. आणि राधा राणी कसे म्हणजे नखरे करते, मुरडते, टीका करते प्रेमामध्ये. आणि जे म्हणजे असे माधुर्य लीले मध्ये ज्या गोष्टी घडतात, तर तसं महाप्रभूंचा भाव असायचा आणि आचरण असायचं. तर तेव्हा गदाधर पंडित काय म्हणतात की ते कसे आहेत, तर ते स्वतंत्र आणि सर्वजण शिरोमणी आहेत. म्हणजे त्यांच्या पुढे आपण नेहमी काय असायला पाहिजे, तर त्यांना आपण नेहमी त्यांना समर्पित असायला पाहिजे. म्हणजे काय की हा भाव त्यांचा आपण शिकण्यासारखा आहे, की जरी ते अशा भावामध्ये असतील तरी ते कोण आहेत, सर्वोच्च नियंत्रक स्वतंत्र शिरोमणी असे म्हणजे कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहेत ते. आणि म्हणून श्रीकृष्णांच्या चरणी राधा राणी कशा असतात, नेहमी लीन असतात, त्यांच्यासाठी समर्पित असतात पहा. त्यांचं समर्पण असतं त्यांच्यासाठी. मग त्यामुळं ते काय म्हणतात की त्यांच्याविषयी कुठलाही भाव नाही माझ्या मनामध्ये, जे काही आहे ते समर्पणच आहे पहा. म्हणजे अशा पद्धतीने राधाराणी पूर्ण त्या समर्पित असतात. आणि मग त्यांना म्हणजे त्या कशा आहेत, राधाराणीच्या आहेत तर त्या वामनायकी म्हणायचं, म्हणजे ज्या लीला आहेत माधुरी लीला त्याच्यामध्ये त्यांना वामनायकी म्हटलं जातं. आणि म्हणजे ज्या गदाधर पंडित राधाराणींच्या जरी भावामध्ये असले तरी ते चैतन्य महाप्रभूंनी भाव घेतलाय. आणि त्यामुळे गदाधर पंडित यांचा भाव कसा आहे, रुक्मिणी चा भाव आहे, म्हणून त्यांना दक्षिण नायकी म्हटलं जातं. आणि म्हणून इथे आता जेव्हा महाप्रभू असतात ते वामनायकी भावामध्ये असतात, म्हणजे राधा राणींचा भाव व्यक्त करायला लागतात, तेव्हा गदाधर पंडित कसे होतात, तर दक्षिण नायकी भावामध्ये असतात, म्हणजे रुक्मिणी मातेच्या भावामध्ये असतात आणि अत्यंत शांत असतात. मग आता हे सगळं जे आहे तर ह्याच्याविषयी भक्ती म्हणजे जे विष्णुपद भक्ती म्हणजे प्रमोद पुरी गोस्वामी जे आहेत, तर ते त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहितात की आता हे जे आहे म्हणजे भाव जे आहेत, म्हणजे जे राधा राणींचा जो भाव आहे तर तो श्रीकृष्णांनी म्हणजे तो घेतलेला आहे. आणि त्यामुळं ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये राधा भावामध्ये आहेत. आणि जरी असले तरी ते कोण आहेत, कृष्ण आहेत. आणि मग ते कृष्णांनी तो कोणाचा भाव घेतलाय, तर तो गदाधर पंडितांच्याकडून घेतलाय. म्हणजे हे सगळं त्यांनी लिखाण करून ठेवलंय पहा. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला समजू येतं की म्हणजे अं, की ह्याच्यातून आपल्याला समजतं म्हणजे ह्या लिखाणातून की त्यांची जी
स्वरूप स्थिती आहे प्रत्यक्ष, ती काय आहे? राधाराणी आहे. पण तो भाव कोणाकडे आहे? कृष्णांकडे. आणि तो कधी पूर्ण होईल? जेव्हा ते दोघे एकत्र येतील तेव्हाच राधा राणी ज्या आहेत त्या पूर्णत्वाला जातील. त्या अपूर्णतेची त्यांच्यामध्ये भाव असतो. आणि त्यामुळे त्या सतत काय करत असतात? त्या कृष्णांसोबत, म्हणजे जे चैतन्य महाप्रभू आहेत, जे गौरांग म्हणून आले, तर त्यांच्यासोबत त्यांच्या लीलामध्ये सहभागी असतात. म्हणजेच काय, की त्यांना त्यांचा भाव परत हवाय. त्याशिवाय अपूर्ण आहेत, अधुरे आहेत. आणि तो भाव कुणाकडे आहे? तर कृष्णांकडे, म्हणजेच कोणाकडे? चैतन्य महाप्रभूंकडे. मग आपला भाव परत घेऊन आपण पुन्हा पूर्ण कसे व्हायचे? तर ह्यासाठी म्हणजे तर त्यासाठी काय, की ते एकत्र येतात राधाकृष्ण म्हणून. आणि त्यामुळं गौरा आणि म्हणजे जे आहेत तर गौरा आणि गदाधरा म्हणजे ते कोण आहेत? तर राधाकृष्ण आहेत. आणि हेच आपल्या म्हणजे जे आपलं गौडीय वैष्णव परंपरा आहे ना, तर ह्याचं हेच मूळ तत्व आहे, किंवा हेच काय गाभा आहे, की ह्या म्हणजे वैष्णव परंपरेमध्ये आपण युगल रूपाची पूजा करतो किंवा युगल रूपाची आराधना करतो. तर ह्या ह्या दृष्टीने आपण म्हणजे जे आहेत राधाकृष्ण म्हणजे कोण आहेत? तर चैतन्य महाप्रभू आणि पंडित गदाधर. तर म्हणजे ह्यांना म्हणजे भावाच्या स्तरावर अशा पद्धतीने म्हणजे जे पवित्र असं स्थान आहे, तर ते कसं आहे, तर युगल स्वरूपात त्यांना मानलं जातं. आणि त्यामुळं आपल्या जे वैष्णव परंपरे जे आहे, किंवा जी गौडी वैष्णव परंपरा आहे, तर त्याच्यामध्ये युगल रूपाची साधना आहे. म्हणजेच काय, की राधा राणी ज्या आहेत त्या पूर्ण कधी होतील? तर ज्या वेळेला त्यांचा भाव त्यांच्याकडे परत येईल. आणि ह्यासाठी ह्या लीलामध्ये ते का सहभागी होतात? तर आपला भाव पूर्ण करून, म्हणजे भाव पुन्हा परत घेण्यासाठी. आणि मग तिथे ज्या लीला घडतात त्या कशा असतात? म्हणजे गौर गदाधर या लीला यांच्यात घडतात. म्हणजेच काय, तर गदाई गौरांगा म्हणजेच राधाकृष्ण अशा त्यांच्या लीला आहेत. आणि म्हणून माधुर्य रसामध्ये कसं आहे, की म्हणजे कुणी कनिष्ठ नाही आहेत, म्हणजे गदाधर पंडित हे काही कनिष्ठ नाही आहेत इथे. तर त्यांना माधुर्य रसामध्ये म्हणजे ते कनिष्ठ अधिकारी नाही आहेत, तर त्यांना अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे ते माधुर्य रसामध्ये ह्या भावामध्ये कृष्णांशी म्हणजे चैतन्य महाप्रभूंशी जोडले गेलेले असल्यामुळं त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करत असताना चैतन्य महाप्रभूंची त्यांना म्हणजे कशा स्वरूपात आपण घेतलं पाहिजे? तर गदाई गौरांगा म्हणून त्यांना आपण घेतलं पाहिजे. म्हणजे ती राधा कृष्णांची म्हणजे किंवा युगल स्वरूपातल्या कृष्णांची आपल्याकडून उपासना होईल, की जे गौडीय वैष्णव परंपरेचं काय आहे, सर्व म्हणजे मुख्य वैशिष्ट्य आहे, की तर युगल स्वरूपातले राधाकृष्णांची आपण काय करतो? अर्चना करतो. आपण त्यांची आपण भक्ती करतो. तर हे गौडीय वैष्णव परंपरेचं वैशिष्ट्य आहे. मग आता आपल्यासारखे जे सुरुवातीला म्हणजे जे न्यू म्हणजे असतात नवसाधक, त्यांना ह्या गोष्टी सखोल आहेत, खूप समजू येतील असं नाही. म्हणून सुरुवातीला म्हणजे लगेचच म्हणजे जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये येतो, तर सगळ्यांनाच म्हणजे अर्चविग्रहांची जी आहे राधाकृष्णांची, तर जी आहे, तर म्हणजे तर ती सेवा करायला किंवा लगेचच असं म्हणजे का हे केलं जात नाही? तर त्याचं कारणच आहे, प्रेरित केलं जात नाही. तर त्यामागे कारण आहे, की नवसाधकांना हे सखोल बारकावे नसतात. आणि एक जी निष्ठा आहे म्हणजे आपली, तर ती म्हणजे पूर्णतया म्हणजे निष्ठा किंवा शुद्ध प्रेमामध्ये आपण स्थित झालेलो नसतो. आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असतो. आणि हळूहळू जशी रुची येईल, म्हणजे श्रद्धापासून प्रेमापर्यंतचे जे टप्पे आहेत, तर त्यासाठी आवश्यकता असते, की हळूहळू जशी रुची येईल, आपल्याला गुरूंचं सानिध्य मिळतं, आपण म्हणजे जेव्हा गुरूंच्या सानिध्यात येऊ म्हणजे किंवा हे जे टप्पे आहेत म्हणजे की जेव्हा अनर्थ निवृत्ती होईल आपली, मग त्यावेळेला काय होतं, की आपल्यामध्ये ही रुची सगळी निर्माण होते. आणि आपण जो आनंद आहे म्हणजे तो आध्यात्मिक जो आनंद आहे, तर तो अनुभवू शकतो. म्हणजे ते जे हायर टेस्ट आपण म्हणतो, किंवा जे उत्कट म्हणजे जे श्रीकृष्णांच्या विषयीचं प्रेम आहे किंवा ती आसक्ती आहे, ती जेव्हा आपल्यामध्ये येईल तेव्हाच हे भाव आपल्याला समजून येतात. आणि म्हणून आपल्याला राधाकृष्ण म्हणजे जे आहे तर म्हणजे यांची सेवा म्हणजे ताबडतोब लगेच दिली जात नाही. किंवा गदाधर पंडित जे आहेत तर ते काय आहेत, तर ते म्हणजे पहा जे पंचतत्व आहे तर तिथे जे जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्या लगेचच म्हणजे डाव्या अंगाला कोण आहेत? तर गदाधर पंडित आहेत. मग त्यामुळं कसं, तर ते अगदी निकट आहेत त्यांच्या. तर का, तर त्यांचा भाव आहे जो प्रेम भाव, तर तो चैतन्य महाप्रभूंनी घेतलाय.
आणि तो पुन्हा मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेला काय होईल, तर ते जे आहे पवित्र युग म्हणजे जे युगुल आहे, तर ते तयार होईल. जसं गौरा गदाधर आहेत आणि म्हणून ते त्यांच्या डाव्या बाजूला असतात लीलामध्ये किंवा पंचतत्वामध्ये डाव्या बाजूला आहेत. मग आता भक्ती विनोद ठाकूरांनी त्यांचा हाच भाव गौरा गदाधरा हा समजून घेऊन गौर आरती जी लिहिली आहे ना, खूप सुंदर अशी मी गायली होती पहा, तर त्याचं मागं म्हणजे ते रचण्यामागं म्हणजे हे जे आहे भक्ती विनोद ठाकूर जे, तर त्यांची हीच भूमिका आहे किंवा हाच मनोभाव आहे की ज्यामुळं त्यांचं जे अंतर्भाव आहे आणि त्यातलं माधुर्य आहे आणि त्यातलं जे प्रेम आहे आणि त्यांची जी जवळीकता आहे, तर ते आपल्याला समजू येईल. मग आता जेव्हा वक्रेश्वर पंडित असतात, तर ते पुरीमध्ये राहायला येतात. तर ते काय करतात, चैतन्य महाप्रभूंच्या सोबत आणि अद्वैत आचार्य जे हे सगळे आहेत, तर त्यांच्यासोबत टोटा गोपीनाथच्या तिथे गदाधर पंडित काय करत असतात, तर भागवतमवर म्हणजे ते प्रवचन देत असतात. तर तिथं येत असतात. ते रोज गदाधर पंडित काय करायचे, भागवतम आहे त्याचं पठण करायचे आणि त्याच्यावर प्रवचन द्यायचे टोटा गोपीनाथ मंदिरामध्ये. मग तिथं ते येतात. मग आता हे जे म्हणजे भागवत आहे, तर त्याच्याबद्दल म्हणजे गदाधर पंडित इतक्या सुंदर पद्धतीनं ते द्यायचे की सगळ्यांना ते खूप आवडायचं. मग आता इथे आपण समजून घेऊया की भागवत जे आहे तर ते श्रवण करण्याचे फायदे काय आहेत, तर भागवत आपण जेव्हा ग्रंथ म्हणून श्रवण करतो, तर एखादा जो अज्ञानी अल्पबुद्धी व्यक्ती आहे, तर तो पण काय होतो, भागवत मधल्या हरिकथा ऐकून किंवा कृष्ण कथा ऐकून भागवत ग्रंथातल्या काय करतो, तर तो हे भाव माधुर्य आहे, तर ते समजू शकतो. आणि भागवतामध्ये हे जे असं भाव माधुर्य किंवा ते रसास्वादन आहे कृष्ण लीलांचं किंवा कृष्ण प्रेमाचं, तर ते इतकं सुंदर आहे की भागवत हा म्हणजे स्वतःच म्हणजे असा माधुर्य प्रेमाचा एक अवतारच आहे कृष्णांचा, असं म्हटलं गेलंय. आणि म्हणजे कृष्णांच्या म्हणजे जे काही निर्मिती आहेत वेदा पुराणा किंवा वेदव्यासांच्या माध्यमातून त्या तयार केल्या गेलेल्या आहेत, तर त्यामध्ये म्हणजे ते 27 अवतार आहेत भगवान श्रीकृष्णांचे. तर त्यामधली सर्वात सुंदर अशी म्हणजे माधुर्य प्रेम व्यक्त करणारी कलाकृती किंवा असा कृष्णांचा अवतार शब्दावतार ध्वन्यावतार म्हणजे काय, भागवतम आहे. आणि मग ज्याच्या जिभेवर म्हणजे ह्या भागवतांच्या लीलांचं म्हणजे गुणगान असतं, तर त्याला ही माधुर्य भक्ती किंवा हे जे प्रेम आहे ना कृष्णाविषयीचं, हे मिळून जातं पहा. आणि अशा पद्धतीनं चैतन्य भागवतामध्ये खूप सुंदर म्हणजे त्याचं वर्णन आहे की स्मरा गौरा गदाधर केली कलम, भाव गौरा गदाधर पक्षचरम, शृणु गौरा गदाधर चरु कथम, अ, भजा 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 गोद्रुमा कानन कुंज विधू. म्हणजे काय की श्रील भक्ती विनोद ठाकूर काय म्हणतात की गौर गदाधर आहेत, तर त्यांच्यावर तुम्ही ध्यान करा, असं ते युगुल आहे. आणि अत्यंत असं म्हणजे सौंदर्याने असं ते कसं आहे, तर अत्यंत म्हणजे सुंदर सौंदर्य म्हणजे जे म्हणू आपण असं सौंदर्य की जगात ते कुणाकडे नाही, म्हणजे विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये कुणाकडे नाही असं सौंदर्य म्हणजे असं. आणि त्यांची म्हणजे आपण अर्चना करूया. आणि त्या म्हणजे जे गोद्रुम म्हणून जे द्वीप म्हणजे जे आहे, तर द्वीप तर तिथे ते दोघेही म्हणजे निवासास आहेत. आणि आपण काय करूया, तर ह्या कलियुगामध्ये म्हणजे असं जे कलियुग आहे अत्यंत पाखंडी लोकांचं किंवा अशा म्हणजे अशा दुराचारी लोकांचं, तर तिथे आपण काय करूया, तर त्यांच्या माध्यमातून आपण म्हणजे जे कृष्ण आणि राधा आहेत, तर त्यांचे आपण कृपा आशीर्वाद संपादन करूया, असा साधारण त्यांच्या रचनेचा मतितार्थ आहे. म्हणजे पहा, हे सगळं जे आहे तर आपले पूर्वाचार्य आहेत, तर त्यांनी हे जाणलेलं आहे पहा. म्हणजे त्याच्या काही 4 ओळी मी सांगितल्या, तर पूर्ण रचनेचा हा अर्थ आहे. म्हणजे टोटा गोपीनाथ मध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू यायचे, तर त्यावेळेला जे गदाधर पंडित आहेत, तर त्यांनी काय केलं, तर त्यांची निलाचलच्या पायथ्याशी जो समुद्र किनारा आहे, तर तिथे त्यांची सेवा केली. म्हणजे ते येऊन तिथे त्यांची सेवा करत असत. मग अशा पद्धतीने ते नेहमी नित्य सेवेमध्ये गदाधर पंडित जे असायचे, तर ते चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये असायचे आणि ते तिथे येत असत. मग आता एक म्हणजे जी डायरी आहे ओरिसामध्ये
असा भक्त आहे महाप्रभूंचा. तर त्याच्यामध्ये काही लिखाणं मिळाली. अ, तर तिथं त्या लिखाणामधून काय म्हणजे समजू येतं आपल्याला, तर जे गोपीनाथ मंदिर आहे ते यमेश्वर म्हणून जो समुद्र किनारा आहे, म्हणजे तो बीच आहे ऍक्च्युली. तर तिथे म्हणजे समुद्र तटाशी म्हणजे स्थित आहे. आणि तिथं जे महाप्रभू आहेत, तर ते तिथं म्हणजे तिथं ते टोटा गोपीनाथ मंदिर आहे आणि तिथं त्यांच्या लीला होत असत. म्हणजे जे नीलाचलच्या पायथ्याशी हे म्हणजे यमेश्वर नावाचं ठिकाण आहे आणि तिथं टोटा गोपीनाथ मंदिर आहे आणि तिथं या लीला घडत असत. मग आता ही जी कथा आहे, की गदाधर पंडित जे आहेत तर ते जेव्हा खूप असे वयस्कर झाले, तर त्यावेळेला काय झालं की टोटा गोपीनाथ जे होते तर त्यांची सेवा त्यांच्याकडे होते. टोटा गोपीनाथांची म्हणजे जी अर्चविग्रहांची सेवा होती ती त्यांच्याकडे सेवा दिलेली होती चैतन्य महाप्रभूंनी, क्षत्रिय संन्यासी म्हणून. आणि ते क्षत्रिय संन्यासी काही आपली म्हणजे जी जागा आहे ते सोडून कुठे जाऊ शकत नाही. जेव्हा ते वृंदावनला गेले तर ती कशी आहे, तर ते विरक्तीचं ठिकाण आहे, वैराग्याचं ठिकाण आहे. तिथे जेव्हा एखादा संन्यासी म्हणून जातो तर त्यानं वैराग्यात विरक्तीत असलं पाहिजे. आणि त्यामुळं चैतन्य महाप्रभूंनी त्यांना वृंदावनला न येता तिथे क्षेत्रीय संन्यास जो आहे तर त्याची आठवण करून दिली आणि टोटा गोपीनाथांच्या सेवेमध्ये राहायला सांगितलं होतं. मग ते आता सेवा करता करता वयस्कर झाले, वृद्ध झाले होते. मग त्यांचं काय व्हायचं की त्याला हार घालताना टोटा गोपीनाथांना म्हणजे जी पुष्पमाला आहे किंवा हार जो आहे जो तयार केलेला असतो, तर तो घालताना काय व्हायचं की त्यांच्या गळ्यामध्ये घालताना टोटा गोपीनाथांच्या त्यांना खूप ते अवघड जायचं, त्रासाचं जायचं. म्हणजे असं उंच होऊन ते घालायचं त्यांच्या गोपीनाथांच्या गळ्यामध्ये माला ज्या घालायच्या असत त्या. आणि त्यामुळं म्हणजे त्यांना खूप त्रास व्हायचा गुडघ्यांना आणि पायांना. तर असं त्यांचं परिस्थिती होती वय झाल्यामुळे. मग आता जे राधाराणी म्हणजे जे आहेत तर त्यांच्या भावामध्ये कोण आहेत, गदाधर पंडित आहेत. मग आता एक दिवस काय झालं की टोटा गोपीनाथ जे होतं तर तिथे असं गुडघ्यांवर असं थोडस उंच होऊन आणि चवड्यावर उंच होऊन असं उठून असं ते वाकून त्यांना असं हार घालायचं, म्हणजे असं त्यांना खूप त्रासाचं व्हायला लागलं. आणि त्यांच्या उजवा जो गुडघा आहे तर तिथे थोडासा कट्टा असा आवाज आला. म्हणजे हा, तर मग त्यामुळे काय झालं की त्यांना असं त्रासदायक झालं. मग आता त्याच वेळेला काय झालं की तिथे त्यांनी पाहिलं की तो अमावस्येचा दिवस होता, वैशाख महिन्यातला. आणि मग तिथे काय लीला घडली तर ती आपण समजून घेणार आहोत. मग त्यावेळेला काय झालं तर कृष्णाने काय केलं, तर ते पण आपल्या उजव्या बाजूनी थोडासा कट्टा झाला आणि वाकले. आणि आपले जी म्हणजे कृष्णांची कोण आहे, तर कृष्णांची जी राधा राणी आहे तर ती कोण आहे, तर ती त्यांची प्रियतमा आहे. तर तिला त्रास होतोय, म्हणजे तर ते गदाधर पंडितांच्या रूपामध्ये जे राधाराणी आहेत तर त्यांच्यासाठी ते जी अर्चविग्रह होते टोटा गोपीनाथ तर ते काय झाले, थोडेसे उजव्या बाजूला असा कट्टा वाजून वाकले. आणि त्यांनी तो हार आहे तर तो म्हणजे आपल्या गळ्यात घालता येईल अशा पद्धतीनं त्यांनी आपली उंची जी आहे ती बनवली. पहा म्हणजे काय, की ह्याच्यावरून आपण लक्षात येतो की म्हणजे भगवान जे आहेत तर ते अर्चविग्रहांच्या रूपामध्ये जिथे असतात तर तिथं म्हणजे ती फक्त पाषाण किंवा काष्ठ किंवा शिल्प नाही, तर ते प्रत्यक्ष भगवान जे आहेत तर त्यांचा म्हणजे तो अवतार असतो. म्हणजे प्रत्यक्ष भगवान तिथं आपल्यासारखे जे बद्ध जीवात्मे आहेत तर त्यांच्याकडून सेवा घेण्यासाठी तिथे ते उपस्थित असतात आणि ते प्रत्यक्ष भगवान असतात. कारण आपल्यासारखे बद्ध जीव आहेत की जे पूर्णतः म्हणजे आपल्याला कसं आहे की आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमुळे दूषित आहोत. आणि दुसरी गोष्ट काय, आपल्याला जे शरीर आहे तर ते कसं आहे, आपलं भौतिक आहे. मग त्यामुळं असे जे आपल्यासारखे बद्ध जीवात्मे असतात तर त्यांच्याकडून सेवा स्वीकारण्यासाठीच म्हणजे आपल्याला सोपं जावं भगवंतांची सेवा करायला, म्हणून त्यांनी अर्चा अवताराच्या स्वरूपात हा अवतार आपल्यासारख्या बद्ध जीवांसाठी धारण केलेलं आहे. पण जरी हा काष्टाचं, शिल्पाचं, पाषाणाचं कशाचंही जरी असेल हे अर्च विग्रह किंवा ते अवतार, तरी प्रत्यक्ष कोण आहेत तिथे, तर श्रीकृष्ण ते तिथे असलेले कसे परिपूर्ण आहेत. भगवान कुठल्याही रूपात परिपूर्ण आहेत, म्हणजे ते काही भौतिक नाहीये, ते पूर्णतः आध्यात्मिक आहेत, सच्चिदानंद. म्हणून तिथे प्रत्यक्ष त्यांचा वास आणि उपस्थिती असते. आणि म्हणून त्यांनी काय केलं, तर ते स्वतः जे आहेत तर त्यांनी काय केलं, गदाधर पंडितांना त्यांची सेवा करता येईल अशा स्वरूपात ते स्थित झाले. म्हणजे पहा केवढी मोठी लीला आहे. मग आता पुढे काय घडलं तर ते आपण अभ्यासणार आहोत. मग आता
ह्याच्याविषयी म्हणजे जे शचीनंदन आहेत म्हणजे कोण, तर चैतन्य महाप्रभू. तर ते काय आहेत, तर ते सगळ्या गोपी ज्या आहेत व्रजामधल्या, तर त्या सगळ्या गोपींमधला सर्वश्रेष्ठ गोपी अशा कोण आहेत, राधाराणी. तर त्यांचा उत्कट भाव आहे तर त्या व्यक्त करतात. मग आता हा उत्कट भाव असा आहे की गदाधर प्रभूंच्या समोर जेव्हा तो व्यक्त करतात, तर त्यावेळेला ते त्या रसामध्ये त्या म्हणजे रसाचं आस्वादन करत असतात एक भक्त म्हणून. आणि हे कसं आहे, तर युगुल प्रेम आहे हा भाव असतो, तो त्याला उज्ज्वल रस असं म्हटलं जातं. आणि त्या रसामध्ये ते नृत्य करत असतात, गायन करत असतात. म्हणजे जो दयेचा सागर किंवा करुणेचा सागर हे चैतन्य महाप्रभूंना का म्हटलं जातात, तर तो राधा राणीचा भाव आणि तो उज्ज्वल रस आहे की जो युगल प्रेमाचा जो रस आहे, तर त्या रसाचं म्हणजे जे आस्वादन करत असतात ते. त्यामुळे सर्वश्रेष्ठ असा करुणा अवतार म्हणजे कोण आहे, श्रीकृष्णांचा चैतन्य महाप्रभू. आणि ही रागानुगा भक्ती जी आहे, तर तिचं प्रकटीकरण असतं त्या माध्यमातून गदाधरांच्या विषयी. तर हे जे युगल प्रेम आहे, तर त्यामुळं ते त्या भावामध्ये उत्कटतेने नृत्य करत असतात, संकीर्तन करत असतात. म्हणजे आणि म्हणून असं म्हणजे आपण जे कृष्णाविषयी जे महावदान्याय जे ही संज्ञा वापरली जाते, किंवा आपण काय म्हणतो म्हणजे प्रार्थनेमध्ये, हे कृष्ण करुणा सिंधू, किंवा चैतन्य महाप्रभूंना काय म्हटलं जातं, ओम महावदान्याय. तर म्हणजे काय, करुणेचा सागर, म्हणजे अशी उत्कटता, असं म्हणजे असं कारुण्य कोणामध्ये आहे, तर चैतन्य महाप्रभूंमध्ये. म्हणजे सर्वश्रेष्ठ असं करुणावतार कृष्णांचं कुठलं असेल, तर तो चैतन्य महाप्रभूंचा, म्हणून त्यांना महावदान्याय म्हटलं जातं. म्हणजे इतकी करुणा त्यांच्यामध्ये का आली, तर राधाराणीचा भाव आहे की जो त्यांनी गदाधर पंडितांकडून म्हणजे त्या राधाराणी त्यांच्याकडून तो घेतलेला आहे. आणि म्हणून ती इतकी करुणा आहे, आणि म्हणून त्या उत्कट प्रेमामध्ये कृष्णाविषयीच्या ते संकीर्तन करत असतात त्या भावामध्ये. त्या भावाचं प्रकटीकरण त्यांच्या लीलांमध्ये होत असतं. की जो माधुर्य लीला जी आहे युगुलाची, म्हणजे युगुल माधुर्य लीला आहे, त्याची सर्वोत्कृष्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट म्हणजे जो असा आणि अंतिम म्हणजे सर्वात काय म्हणू, उच्च कोटीचा जो स्तर असतो त्या युगुल प्रेमाचा, आणि तिथला जो भाव आहे ना त्या लीलेचा, तर तो तिथे चैतन्य महाप्रभू व्यक्त करत असतात. अशा पद्धतीनं त्यांचं संकीर्तनामध्ये नृत्य म्हणजे असतं. आणि ते म्हणजे त्यांच्या ज्या लीला आहेत, तर त्या अशा असतात की ते ध्यान सतत कृष्णांच्यावर, म्हणजे राधाराणी कशा कृष्णा जे आहेत, तर त्यांच्या विरहात आहेत. मग त्या भावामध्ये, त्या विरह भावामध्ये म्हणजे ते त्या भावानुसार ते कृष्णांवर ध्यान करत असतात चैतन्य महाप्रभू. मग हे आपण समजून घेतलं. मग आता गदाधर प्रभू जे आहेत, तर ते कृष्ण कोणावर ध्यान करत असतात, तर चैतन्य महाप्रभूंच्या चरण कमलांशी. कारण ते कोण आहेत, प्रत्यक्ष राधाराणी आहेत. आणि ज्या वेळेला गदाधर पंडित श्रीकृष्णांच्या चरण कमलांचं ध्यान करत असतात, त्यावेळेला राधाराणींच्या भावामध्ये असलेले चैतन्य महाप्रभू काय करत असतात, तर अशा ज्या पुढाकार घेऊन ज्या लीला असतात राधाराणींच्या, आणि ते भाव असतात उत्कट, तर त्या भावामध्ये स्वतःला व्यक्त करून आनंद घेत असतात आणि ते रसास्वादन करत असतात. आता हे आपण समजून घेतलं. हा. मग आता श्री गदाधर प्रभू जे आहेत, तर ते काय करतात, तर ते सर्वोत्कृष्ट असं जे प्रेम आहे, म्हणजे समर्पित सेवा आणि प्रेम आणि भाव ह्यानं व्यक्त करतात. आणि त्या सर्वश्रेष्ठ गोपी म्हणजे कोण, राधा पंडित आहेत. तर ते श्रीकृष्णांच्या चैतन्य महाप्रभू आहेत, तर त्यांच्या चरणाशी नेहमी कसे असतात, लीन असतात, आणि त्या माध्यमातून त्यांची सेवा करत असतात. मग असे जे गदाधर पंडित आहेत, तर ते जे आहेत, तर ते उज्ज्वल रसाचा जो भाव राधा राणीचा भाव आहे, तर तो सर्वोत्कृष्ट भाव, ज्यामुळे काय होईल की त्यांचं जे
त्यांच्या सगळ्या ज्या लिहिण्याची जी स्थिती आहे म्हणजे वाम तर वाम नायकी त्या तर अशा भावामध्ये असे जे गदार पण म्हणजे असे जे गदाधर जे आहेत त्यांना असे सर्वश्रेष्ठ असे युगुल प्रेमाचं प्रतीक जे आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणजे जे काही श्रीकृष्ण राधाराणीचे म्हणजे आपण म्हणतो ना थोडस तिथे भौतिक जगातल्या आपल्या कुठल्याही आपल्या सामायिक करा पण ते माधुरी लिलेमधला तर ते सगळं ते ते तोटा गोपीनाथची पण सेवेची प्रियतम किंवा प्रिय सखी असे म्हणून कोण आहे जे आहे भावस्थिती ते आपण ह्या भक्तिमठ पंडित आहेत तर त्यांच्या चरणी आपण काय आता गौडीय वैष्णव परंपरेमध्ये महत्व काय आहे आपण काय भाव ठेवायचा तर तो आपल्याला भक्त म्हणून म्हणजे आपल्याला आपण जेव्हा भक्त बनतो आहोत किंवा भक्तीच्या मार्गावर अग्रेसर आहोत तर तो आपल्याला म्हणजे आपल्याला त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे मिळू दे अशी आपण त्यांना प्रार्थना करायची किंवा तर त्यांनी म्हणजे एक कथा आहे ती लीला कथा तर कृष्णांनी काय सांगितलं की जे सत्यभामा जे आहे त्या मातेला त्यांनी सांगितलं सांगितलं म्हणजे तर मला काही म्हणजे तू आता वादविवाद सगळं करायला सुरुवात केली होती पण आता सत्य रुक्मिणीशी वागतात ते त्यांनी सत्यभामेशी वागायचं ठरवलं होतं बरं का वागतात ते वागायचं सुरुवात केली मग तिथे म्हणजे अशा भावामध्ये त्यांनी काय सांगितलं म्हणजे असं जे तर म्हणजे रोखठोक जसं आपण म्हणतो भूमिकेत अशा असतात सत्यभामा तर तसं मग त्यामुळे त्यांनी काय बोलायचं ठरवलं मग त्या रुक्मिणी मातेनं म्हणाल्या की मला म्हणजे मग रुक्मिणी माता ज्या होत्या ना तर त्या इतक्या हळव्या आणि इतक्या आहेत त्यांचं म्हणजे यशगाथा किंवा यशोगाथा त्यांच्या त्या यशाच्या गाथा आहेत तर त्यामुळे आकर्षित होऊन माधुरी भक्ती केली किंवा त्या प्रेमामध्ये स्थित आहेत त्या माधुरी प्रेमामध्ये नसून तर आपल्या जीवनाचा अर्थच काय आहे असं
तिथेच बेशुद्ध पडल्या, म्हणजे असं असा भाव रुक्मिणी मातेचा होता. म्हणजे ही जी लीला आहे, तर मग अशाच बचावात्मक भूमिकेने, अशाच लीलेमध्ये गदाधर पंडित असायचे. जेव्हा त्यांचा राधा भाव हा कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष कृष्णांनी म्हणजे तो चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये त्यांनी घेतला होता. म्हणून त्याला काय म्हटलंय, ह्या रचना जे करतायत वैष्णव गौडीय परंपरेतले आचार्य भक्तिविनोद ठाकूर, किंवा आपण ह्या रचना ज्या ऐकल्या, तर ह्या काय आहेत, त्यांच्या वर्णनामध्ये काय म्हटलंय, कृष्णांनी हा राधाराणींचा भाव चोरलाय आणि तो पुन्हा जेव्हा त्या धारण करतील तेव्हाच ते पूर्ण युगुल होईल. मग आता आपण त्यांना प्रार्थना म्हणजे आपण जेव्हा गौडीय वैष्णव परंपरेमध्ये प्रार्थना करतो किंवा युगुलाची भक्ती करतो, तेव्हा म्हणजे अशा राधाराणी ज्या आहेत, तर त्यांच्यासारखं समर्पण आणि भक्ती आपल्याला म्हणजे मिळावी, आपल्याला तसं श्रीकृष्णांच्या विषयी भाव आणि प्रेम हे मिळावं, अशी आपण आपला भाव एक नवसाधक म्हणून असं प्रेम आपल्यामध्ये निर्माण व्हावं. जसं राधाराणी नाही, तसं रुक्मिणी मातांसारखी काय, तर सहनशीलता. आणि कुठल्याही परिस्थितीत एका वैष्णवाचं कर्तव्य काय असतं, तर त्यांना सहनशील असलं पाहिजे. तृणादपि सोनचेन, किंवा एखाद्या वृक्षाप्रमाणे त्यांनी दिवस म्हणजे कसा वृक्ष कसा असतो, तरुरूपी सुनिच, तर त्यांनी कसं असलं पाहिजे, तर त्यांनी अशा पद्धतीनं म्हणजे एका वृक्षाप्रमाणे सगळं म्हणजे वृक्ष जसा उन्हाळा पावसाळा हिवाळा ऊन थंडी वारा पाऊस सगळं काही सहन करत असतो, तर असं त्यांनी नेहमी राहिलं पाहिजे, इतकं सहनशील. मग अशी भूमिका कोणाची आहे, असं असा मनोभाव कोणाचा आहे, तर रुक्मिणी मातांचा. म्हणजे प्रत्येक रसाचं एक वेगळं सौंदर्य आहे आणि त्याचं म्हणजे एक वेगळा गुण असतो, स्वभाव लक्षणं वेगळी असतात त्यानुसार भक्तामध्ये. तर असा जो भाव आहे, तर भक्त म्हणून आपल्यामध्ये हा भाव यावा, अशी आपण युगुलाला प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून गदाधर पंडित जे आहेत, तर ते आपल्यामध्ये हा जो आहे ना शरण भाव आहे रुक्मिणी मातांचा, की यशोगाथा असे असणारे एवढी मोठी म्हणजे म्हणजे यश म्हणजे सर्वश्रेष्ठ ब्रह्मांडातलं यश कोणाकडे असेल तर कृष्णांकडे. त्या यशोगाथेमुळं भान अर्पून जाऊन आणि त्या यशोगाथेमुळं त्यांच्याविषयी त्या म्हणजे त्यांना ते आकर्षण कृष्णांच्या वेगवेगळ्या यशोगाथांचं वाटल्यामुळे त्या त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांनी स्वतःला समर्पित केलं होतं, त्या माधुरी प्रेमामध्ये स्थित होत्या. अशा ज्या रुक्मिणी माता आहेत, मग अशाच पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, पूर्णतः भगवंतांना म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते आणि राधा आणि जे आहेत, तर यांना युगल स्वरूपात असा जो राधा राणींचा भाव आहे, की जो समर्पण आहे आणि जो जी त्यातली म्हणजे शुद्धता आहे, आणि ज्या रुक्मिणी माता आहेत तर त्यांची जी सहनशीलता आहे आणि त्यांची जी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची वृत्ती आहे, तर ती आपल्यामध्ये वैष्णवांमध्ये आपल्यामध्ये यावी. आणि एक वैष्णव शिष्टाचाराचं ते अंग आहे, की प्रत्येक स्थितीत वैष्णवांनी कसं केलं पाहिजे, प्रत्येक परिस्थिती कृष्णांची कृपा म्हणून ती स्वीकारली पाहिजे. कृष्ण जे आहेत तर ते आपले कोण आहेत, तर सर्वोच्च म्हणजे सर्वोच्च असे बीज म्हणजे नियंत्रक तर आहेत, तर बीजप्रद पिता म्हणजे कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. तर मग त्यांचे आपण कोण आहोत, तर पुत्र सुपुत्रे आहोत. तर आपण त्यांच्याकडून जे काही आपल्यासाठी नियोजन असतं भौतिक जगतामध्ये, तर ते काय आहे, तर ते आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकासासाठी जे सर्वोत्कृष्ट आहे ते श्रीकृष्णांनी आपल्यासाठी दिलेलं असतं. मग हा जो भाव आहे हा स्वीकारून आपण जेव्हा आपण भौतिक जगतामध्ये म्हणजे जेव्हा आपण राहत असतो त्यावेळेला भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो आपण या भौतिक संसारामध्ये राहून. तर तेव्हा रुक्मिणी मातेसारखं आपण सहनशील असलं पाहिजे त्या गदाधर पंडितांच्या भावामध्ये. आणि राधा राणींच्या भावामध्ये आपलं भक्तीमध्ये समर्पण पाहिजे, ते भाव आणि प्रेमाने इतकं समर्पित आपण व्हायला पाहिजे, की सगळं काही श्रीकृष्ण चरणी म्हणजे आपण समर्पित करून आपण त्या पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न आपले असावेत. हे आपल्याला वैष्णव गौडीय परंपरेमध्ये युगुल भक्तीमध्ये म्हणजे युगुलाच्या जी भक्तिमय प्रेममय सेवा आहे तर त्याच्यातून आपल्याला शिकण्याचा संदेश मिळतो. आणि म्हणून आचार्य परंपरेमध्ये किंवा वैष्णव गौडीय परंपरेमध्ये युगुल भक्तीचं महत्व आहे. ते केवळ आणि केवळ आपल्या वैष्णव गौडीय परंपरेमध्येच ही युगुल भक्ती केली जाते. आणि इतर संप्रदायामध्ये फक्त कृष्णांची भक्ती केली जाते, किंवा काही जे आहेत तर तिथे फक्त राधाराणींची भक्ती केली जाते. पण वैष्णव गौडीय परंपरा जी आहे म्हणजे ब्रह्म मध्व वैष्णव गौडीय परंपरा जी आहे तर तिथं युगुल भक्ती केली जाते.
आणि त्याचं कारण काय आहे, तर कृष्णांची जर आपल्याला म्हणजे सर्वोत्कृष्ट कृपा हवी असेल तर आपल्याला राधा राणींचं भाव आणि प्रेम आपल्याला, म्हणजे ते कोण गौरांग आहेत त्या भावामध्ये, आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंची आपल्यावर कृपा म्हणजे होणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर रुक्मिणी मातेचा जो भाव आहे गदाधर पंडितांच्या स्वरूपात आहे, तर ती सहनशीलता आपल्यामध्ये आणि ते समर्पण आणि तो दृढ विश्वास, म्हणजे पक्का ठाम विश्वास आणि अतूट श्रद्धा किंवा अढळ श्रद्धा आपल्यामध्ये तशी असणं आवश्यक आहे, की हे आपले स्वामी आहेत. तर ही जेव्हा आपल्यामध्ये येते किंवा हा भक्तिभाव जेव्हा येतो ना, तर त्या स्तरावर आपण प्रेमभक्तीमध्ये स्थित होतो आणि हीच युगुलाची आपल्यावर कृपा होत असते. आणि ह्यासाठी आपल्या आचार्य परंपरेमध्ये म्हणजे युगुलाची साधना जी आहे किंवा युगुल रूपात आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करून आपण या राधाकृष्ण या युगुलाचे किंवा गदाई गौरांगा यांची आपण भक्तिमय प्रेममय सेवा करायचे प्रयत्न करायचे असतात. आणि म्हणून आपण हळूहळू जेव्हा रुची आपल्याला म्हणजे निर्माण होईल, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला श्रद्धा निर्माण व्हायला पाहिजे रुक्मिणी मातेंसारखी किंवा गदाधर पंडितांच्या स्वरूपातल्या, म्हणजे जे रुक्मिणी भावामध्ये असतात, तर त्या त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे ते कधीही एकही क्षण एकही निमिष कृष्णांना जे विसरू शकले नाहीत, म्हणजे असे त्यांच्या शिवाय ते कधीही अलग नव्हते, कारण ते श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी राधा राणींचा भाव घेतलेला होता आणि तो पूर्ण कधी होईल, तर ज्यावेळेला तो भाव पुन्हा परत येईल त्यांच्यामध्ये. आणि त्यासाठी ते श्रीकृष्णांच्या सोबत जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आले, तेव्हा ते लीला करत असताना त्या भावामध्ये सतत त्यांच्याबरोबर सगळीकडे सतत प्रत्येक लीलामध्ये सहभागी होते, म्हणजे एक एक क्षण त्यांच्यापासून तो विरह सहन करू शकले नाहीत गदाधर पंडित. आणि त्याच वेळेला त्या सगळ्या लीलांचं आस्वादन जेव्हा गौर करत असत, म्हणजे गौरांग करत असतात राधा भावामध्ये, त्यावेळेला ते रुक्मिणी भावामध्ये असत पहा. आणि ते सगळं म्हणजे ते त्यावेळेला ते बचावात्मक भूमिकेमधून ते सगळं काही त्यांचं जे लीलांचं आस्वादन असत, तर त्याच्यामध्ये सहभागी होऊन ते निरखत असत, पारखत असत. मग असं एखाद्या वैष्णवाचं आचरण असायला पाहिजे, हे आपण या युगुल साधनेतून शिकतो. किंवा आपली म्हणजे गौडीय वैष्णव परंपरा आहे, तर ही सर्वश्रेष्ठ का आहे, त्याचं कारणच हे आहे की आपल्याला हे भाव आहेत आणि ह्या भावाच्या ज्या छटा आहेत त्या शिकायला मिळतात. आणि हे सर्वोत्कृष्ट भाव आहेत, म्हणजे कृष्ण जे आहेत तर त्यांचे म्हणजे त्यांचे जे सर्वोत्कृष्ट भाव आणि प्रेम आहे ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपातून आपल्याला किंवा करुणा अवतार म्हणतो, तर ते आपण म्हणजे अनुभवतो. आणि त्याचबरोबर राधा राणींचं समर्पण आणि भक्तीमधलं समर्पण आणि राधा राणींचा भाव जो आहे तर तोही आपण अनुभवतो गदाधरांच्या रूपात. आणि त्याचबरोबर सहनशीलता आणि प्रत्येक परिस्थिती स्वीकारून आपण कशा पद्धतीनं भक्ती मार्गावर पुढे जायचं, तर हा देखील भाव रुक्मिणी माता ह्या विस्तार आहेत राधारणींचा, तर त्या भावातून आपण अनुभवतो. आणि म्हणून आपण युगुल रूपात जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवा करतो त्यावेळेला काय होतं, तर आपण कृष्ण कृपेस पात्र होतो. किंवा भागवत जो आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, अशाच सगळ्या माधुर्य लीला ज्या आहेत तर त्यांचं वर्णन आहे. अशा माधुर्य म्हणजे रसाने ओतप्रोत असा भरलेला काय आहे, श्रीमद भागवतम आहे, की तिथं अशा कृष्ण कथा युगल कथांचं वर्णन आहे. आणि जेव्हा भागवतम एखादा म्हणजे श्रवण करतो किंवा त्याचं पठण करतो, तर त्याच्या हृदयामध्ये देखील तोच रस किंवा तोच म्हणजे माधुर्य भाव किंवा तेच प्रेम किंवा तीच भक्ती स्थित होते, की जी युगुल म्हणजे जे आहे तर त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कृपेद्वारे आपण मिळवू शकतो. आणि हे भागवतम पठणाचं किंवा श्रवणाचं महत्व आहे. आणि म्हणून जे गदाधर पंडित होते ते काय करायचे, भागवतम पठण करायचे. कशासाठी, तर त्याच्यामध्ये त्या माधुर्य लीलांचं वर्णन आहे, म्हणजे राधा राणींचं ते प्रत्यक्ष काय आहे, स्वरूप आहेत. म्हणून पण म्हणजे तो एक भाग आहे की त्या लीलांचं ते आस्वादन करायला, म्हणजे राधा राणी काय करतील, नेहमी श्रीकृष्ण कसं संतुष्ट होतील यासाठी प्रयत्न करतील. आणि मग त्यासाठी गदाधर पंडित रोज भागवतमचं पठण काय करायचे, तर ते जे लीला आहेत श्रीकृष्ण आणि राधाराणीला त्यांच्या त्या लीला श्रवण करून गौरांगा जे आहेत
म्हणजे कृष्ण रूपात ते आनंद घेतील. पण ते गौरांग कृष्ण रूपातले कोण आहेत? राधाराणी आहेत. मग राधाराणीच्या भावात आहेत. तर त्यांना त्या भावाचं आस्वादन येऊन ते भक्तिमय प्रेममय कशी करायची हे समजून घेण्यासाठी गौरांग एका भक्ताच्या स्वरूपात म्हणजे गौरांगाच्या स्वरूपात श्रीकृष्ण आलेले आहेत. मग ते पण त्यांना आस्वादन होण्यासाठी काय करायचे? गदाधर पंडित भागवत पठण करायचे. म्हणजे पहा ही कशी सेवा म्हणजे राधाराणीच्या स्वरूपातले गदाधर पंडित करायचे आणि चैतन्य महाप्रभूंसाठी. आणि त्यासाठी ते इतकं उत्तम म्हणजे ते म्हणजे रसास्वादन सगळ्यांना व्हायचं. म्हणजे जे इतर पार्षद असायचे तर त्यांना की ते सगळे हरवून जात त्या लीलामध्ये. आणि त्याद्वारे मग ती सर्वोत्कृष्ट सेवा म्हणजे जी आहे भागवत पठण करण्याची ती करून रुक्मिणी भावामध्ये ते कसे असायचे? शांत सहनशील असायचे आणि सगळ्या बचावात्मक पवित्र्यामध्ये असायचे. मग त्यावेळेला त्या उत्कट लीलामध्ये चैतन्य महाप्रभू वेगवेगळ्या गोष्टी त्यांना बोलायचे, टीका करायचे, टिप्पणी करायचे. मग ते सगळं ते सहन करायचे. मग हाच भाव आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसा उतरवता येईल हे आपण त्यांच्या गदाधर पंडितांच्याकडून आपण म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करूया की आम्हाला पण असाच भाव आमच्या हृदयामध्ये म्हणजे असाच रस आमच्या माधुरी रस आमच्या हृदयामध्ये निर्माण होऊ दे आणि अशीच भक्ती आम्हाला करता येऊ दे की जशी गदाधर पंडित जे आहेत तर त्यांच्या रूपामध्ये राधाराणींच्या म्हणजे जो रूप म्हणजे राधाराणीचं जे रितेपण आहे तर ते आपल्या मध्ये आलं पाहिजे, उतरलं पाहिजे. म्हणजे इतकं कृष्णाविषयी म्हणजे कृष्ण नाहीत म्हणून इतकं आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आपल्या कृतीमध्ये कृष्ण नाहीत म्हणून आपली कृती कशी पाहिजे? तर ती त्या तळमळीनं त्या विरहानं झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडक्यात काय तर कृष्ण आपल्या प्रत्येक आपल्या कृतीमध्ये कृष्ण केंद्रस्थानी असले पाहिजेत. म्हणजे कृष्णाविना कुठलीही कृती असली नाही पाहिजे. म्हणजे कृष्णाविना जे रितपण आहे कृष्णाविषयीच्या उत्कट प्रेमाचं आणि भावाचं जे रितपण आहे ते गदाधर पंडितांसारखं आपल्या जीवनामध्ये जेव्हा उतरेल तेव्हा काय होईल? आपण सर्वश्रेष्ठ अशा भक्तिपथावर अग्रेसर होऊ आणि हाच आपण ध्यास घ्यायचा प्रयत्न करायचा. हीच भक्ती म्हणजे जी आहे तर ती आहे किंवा त्याचा भक्तीचा रंग चढणं म्हणजे काय आहे? किंवा भक्तीची उत्कटता ती काय आहे? तर ही आहे की तो रसाचं म्हणजे आस्वादन म्हणजे आपल्याला झालं पाहिजे की कृष्णाविना म्हणजे कृष्णांच्या विरहाविना आपलं कुठलंही कर्म आपलं झालं नाही पाहिजे. म्हणजे कृष्ण विरहाविना आपलं कुठलंही म्हणजे जे कर्म आहे तर ते कसं आपल्याला रित अधुरं जसं गदाधर पंडितांना वाटतं तसं वाटलं पाहिजे. किंवा प्रत्येक वेळी कृष्ण विरह म्हणजे ते रुक्मिणी भावामध्ये म्हणजे आहेत आणि ते रिते पण जे आहे की राधा भाव म्हणजे कृष्णाविषयीचं उत्कट प्रेम आणि भाव माझ्यामध्ये कसा येईल जो नाहीये माझ्यामध्ये. म्हणजे गदाधर पंडितांना जे वाटत होतं की माझ्यामध्ये नाहीये तो राधा भाव यांनी चोरून घेतलाय. असं ही रचना पद्यातली आहे म्हणून चोरून घेतलाय शब्द पण खरं तर तो समर्पण आहे. त्यांनी तो भाव दिलाय आस्वादन करायला कृष्णांना की जी चित शक्ती आल्हादनी शक्ती राधाराणी म्हणून. मग तो माझ्याकडे नाहीये आणि जेव्हा तो माझ्या म्हणजे तो कधी पूर्ण होईल तर जेव्हा मी कृष्णांना म्हणजे कृष्णांसोबत सतत राहीन आणि कृष्णांबरोबर प्रत्येक लीलेमध्ये राहीन. ही जशी धारणा असते गदाधर पंडितांची हा जसा ध्यास असतो तसं कृष्णांविषयी माझ्या हृदयात आपल्या हृदयावर इतकी अशुद्धी आणि कामाची आवरणं आहेत की आपल्या हृदयात कृष्णांविषयी प्रेम म्हणजे वाटणं आणि निर्माण होणं सुद्धा म्हणजे खूप मोठा टप्पा आहे. आणि यासाठी श्रद्धा ते प्रेमापर्यंतच्या टप्प्यात म्हणजे ती भक्तीची उत्कटता आहे. मग तो विरह भाव की माझ्या हृदयामध्ये जसं गदाधर पंडितांना तो विरह की तो भाव तो प्रेम येऊ दे माझ्यामध्ये. तर असं आपल्याला वाटलं पाहिजे आणि त्या विरह भावामध्ये आपल्या हातून सेवा झाली पाहिजे. आणि ह्या उत्कटतेसाठी किंवा हे भाव ह्या रसास्वादन म्हणजे आपल्याला करता यावं ह्यासाठी आपल्या प्रार्थना गदाधर पंडितांना झाल्या पाहिजे. गदाधर पंडित जे आहेत तर ते अशा उच्च कोटीच्या म्हणजे त्यागाचं म्हणजे आणि त्या समर्पणाचं प्रतिनिधित्व करतात पंचतत्वामध्ये. तर इथे आपला अभ्यास संपला. कुणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केली तरी चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण कुमुदवतन. येस माताजी, हरे कृष्णा. हा रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. येस येस माताजी जी. हा